हाय हॅलो नमस्कार. मी काजल. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर गावाकडच्या आजची पहिली सकाळ आहे आणि पहिल्या सकाळसाठी मी अशी काही रेडी झाले. खरं तर काही सापडत नाही आहे, जेवढं सापडलं तेवढ्यामध्ये रेडी झाले आणि प्रवासामध्ये एवढं कंटाळा आला होता त्याच्यामुळे केस वगैरे धुवून मस्त आंघोळ केली आणि अशीच रेडी झाली, काही लावलेलं नाही आहे. आणि हा बघा राडा. तर हुडकामुडकी करण्यामध्ये एवढं सगळं काढलं, कारण याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये ते गेलं होतं. आधी मी ही वाली ब्ल्यू साडी नेसायला गेली होती, तर आमच्या आत्या म्हटल्या ही नको नेसू, लाल कलर नेस. आज पहिली दिवाळी आहे ना वाटतं, पहिली आंघोळी 31 तारखेला, त्याच्यामुळे. तर चला आता मला जायचं आहे बाहेर. आणि मॉर्निंग झाली पण आवाज वगैरे सगळंच असं सर्दी सगळं झालं, कारण प्रवासामध्ये म्हटलं ना. आणि यांच्या अजून इकडं झोपा चाललेल्या आहेत. तर आता जाते मी. आणि आमच्या इकडची म्हणजे अजून इथं फराळाचा पण झालेला नाही आहे, सगळा फराळ वगैरे सगळंच बाकी आहे. तर आजपासून आम्हाला सुरुवात करायचं आहे. म्हणजे काय माहीत आज तरी सुरू आहे का नाही, बघावं लागेल. बाहेर काय आहे, कशी आहे, नेमकी सिच्युएशन कशी आहे, त्याच्यानंतर पुढे बघावं लागेल की काय काय कसं कसं होतं आहे. तर हे माझं छोटंसं लग्नातलं कपाट आहे, पण मला आता आवरावं लागेल. आता वेळ नाही, मी माझी रूम नंतरच आवरेन. तरी माझी रूम आहे, मी नंतरच आवरून घेईल, कारण सगळीकडे पूर्ण पसार आहे. तू काय करतोय? तू बकरी हाणतोय का? बकरीने खाल्लं की सगळं ते हान रे. बाबा बोलतायत हान बाजूला, बाबा खायला घाल नाही म्हणत. हन 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 हर 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 म्हण, हर भाग नाही म्हणायचं, असं म्हण, हर असं म्हण. ए हर हर इकडे आल्यापासून ना रुद्र नुसता खेळतोय. त्याला ते शेळ्या बकऱ्या सगळं इतकं आवडतंय ना. पहिलं तर भीत होता, पहिल्यांदा आल्या तर हात लावायला पण भीत होता. त्याला वाटायचं मला चावेल वगैरे, कारण लगेच शेळी बकरी आली ना की पळून जायचं. पण आमच्या घरामध्ये सतत ह्यांचा वावर हा असतोच. आणि इकडे सगळं घर नाही, काही नाही, सगळीकडे असा डोंगर आहे आणि काहीच नाही आहे. म्हणजे गाव आहे, गावाच्या का कडेला आमचं घर आहे, त्याच्यामुळे खरं तर जास्त असं काही नसतं. आणि हे आहे आमचं घर, तुम्हाला बाहेरून दाखवते. तुमची जर इच्छा असेल होम टूर बघायची आमच्या घराची, कारण आमच्या घरामध्ये एवढं असं काही नाही आहे. फराळ वगैरे चालूच आहे बनवायचं. आणि चहा तर ना चुलीवर असल्यामुळे, गॅस नसल्यामुळे चहा चुलीवरच आहे सकाळपासून, कारण कोणी ना कोणी आता दिवाळीच्या सणामुळे येतच राहते. आणि मग सारखा तो चहा ठेवायचं म्हणलं की कंटाळा येतो. इकडे मी साईडला तो डालडा असतो ना, तो गरम करायला ठेवला आहे. तर आता माझा इथं चिवडा बनवायचा चाललेला आहे, कारण मला सगळंच करायचं होतं ना. आतमध्ये शंकरपाळ्या आणि करंज्या झालेल्या होत्या, फक्त ते तळायचं बाकी होतं. आणि तळायचं म्हटलं नंतरच एकदम तळून घ्यायचं. थोडंसं राहिलं होतं तर त्या घरात करत होत्या, थोडंसं कापायचं होतं, बाकी काही नव्हतं. त्याच्यानंतर इथं बाहेर मी चिवडा करते सगळ्यात पहिलं, कारण आमच्या घरात सगळ्यात जास्त चिवडा सगळ्यांना आवडतो, म्हणून चिवडा सगळ्यात पहिलं करावं लागतं. तर सकाळच्या 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत आमचं करंजा, चकल्या, चिवडा आणि शंकरपाळ्या झालेल्या होत्या. त्याच्यानंतर आता घर वगैरे आवरून घेते. सासूबाईंची इकडे बाहेर डाळ वगैरे निवडायचं चाललंय, कारण उद्या लाडू करायचे आहेत, त्याच्यामुळे मग. आणि तोपर्यंत मायावहिनी पण शेळ्या वगैरे घेऊन आलेल्या होत्या, तर त्यांचं काम चाललंय आणि मी माझं करते. आणि मॉर्निंग झाली होती दुसऱ्या दिवशीची, छान अशी मी रांगोळी काढली. पहिल्या दिवशी पण रांगोळी काढलेली होती, पण त्याचा व्हिडिओज कुणी घेतला नाही, त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मी ध्यानाने व्हिडिओ घेतला. आणि रात्री थोडासा पाऊस पण आलेला, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं छान वाटत होतं पावसामुळं. त्यामुळं मग छान अशी सकाळी पहिल्यांदा उठून लवकर, आणि आज थोडंसं आम्ही लवकरच उठलेलो होतो. तर कशी काढली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं रुद्राची आणि त्याच्या बाबाची पूजा चालली. तर बाकीचं बाहेरचं आमचं होईपर्यंत त्याचे बाबा आंघोळ करतात आणि देवाची सगळ्यात पहिलं पूजा करतात. आणि तोपर्यंत मग चहा वगैरे ठेवायचा.
आणि चहा भाजी पण माझी करून झाली होती. आता मी भाकरी करते आणि आमच्या आत्या गेल्या होत्या त्यांच्या भावाला आंघोळ घालाय, कारण त्यांचं जवळच माहेर आहे गारवड पाटी म्हणून. आमचं जळभावी गाव आहे आणि त्यांचं गारवडला माहेर आहे. जवळ म्हणजे अगदी 2-3 किलोमीटरवर आहे. मग त्यांना सकाळचंच गाडीवर नेतात, आंघोळ वगैरे घालू देतात आणि लगेचच माघारी घेऊन येतात 10-11 वाजेपर्यंत. पण तोपर्यंत तिथे मला स्वयंपाक करायचा होता. मला स्वयंपाक चुलीवर करायला म्हणजे पहिल्यापासूनच आवडतो आणि भाकरी कसं लहान असल्यापासूनच भाकरीचा सराव आहे. चपाती एवढी बनत नसते गावाकडे कुणाच्यात, त्यामुळे चपाती एवढं नाही, पण भाकरी सगळ्यांना म्हणजे मला तरी अगदीच परफेक्ट जमते. मग ती वर्षातून करू किंवा 2 वर्षातून करू. फक्त प्रॉब्लेम एवढा होतो की सकाळी इथं जरा ऊन पण लागतं. आता ऊन लागत नाही, कागद बांधलाय त्याच्यामुळे, पण धूर इतका लागतो ना, कारण पाऊस येतो त्याच्यामुळे ती जळान ओला असल्यामुळं ना धूर खूप लागतो आणि धूरच सहन होत नाही. त्याच्यामुळे मग दुपारचा लय त्रास होतोय, डोकं वगैरे. आधी चष्मा लागलेला आहे त्याच्यामुळे मग चष्मा पण लावत नाही इथं आल्यापासून. त्यामुळे इतकं डोकं काल दुखत होतं की बराच वेळ म्हणजे झोपून पण होते, उलट्या वगैरे पण झालेल्या होत्या आणि मला काय एवढं सहन होत नाही. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं म्हणजे काल आलेल्या काय गॅस भरून झालं नाही, पण आज सकाळी त्यांनी भरून आणला आणि त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी मी भाजी गॅसवरती टाकली. मोडाचे कालवण केलं होतं तर ते गॅसवर शिजायला ठेवले आणि तोपर्यंत बाहेर भाकरी करते. कारण भाकरी आमच्यात घरात करून चालत नाही, कारण बऱ्याच कराव्या लागतात जास्त. त्याच्यामुळे आमच्या सासूबाईंचं म्हणणं असतं की चुलीवर केले की पटपट पण होत्यात आणि गॅसवर केले की लय वेळ लागतो वगैरे असं म्हणणं आहे. आणि इकडे एक म्हणजे नियमच आहे की गॅसवरच्या भाकऱ्या असतात ना चांगल्या नसतात खायला असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग चुलीवरच करावं लागतात. मग सकाळचं करा नाहीतर संध्याकाळी करा, कधीही करा, चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो. आणि कालचा तर पूर्णच दिवस चुलीवर केला होता कारण गॅसच नव्हता. मग आम्ही तिकडनं आलो, बघितलं कधी भरायचा काय, मग आज सकाळी भरून घेतला. आता बाहेरचं बऱ्यापैकी माझं आवरलेलं होतं स्वयंपाक वगैरे, तर म्हटलं आता माझी रूम साफ करते, कारण ती तशीच होती. सकाळी उठले, बाहेरचं सगळं झाडलं, माझी नव्हती रूम झाडली कारण रुद्र झोपला होता तर ते हातरून तसंच राहिलेलं होतं. त्याच्यामुळे बाहेरचं झाडून आंघोळ करून रांगोळी काढून स्वयंपाक केला, सगळ्यांना चहा वगैरे दिला. त्याच्यानंतर आता मी इथं म्हटलं आवरून ठेवते. ह्यांनी घड्या घालून ठेवलेल्या होत्या, पण तरीही जोपर्यंत आपण स्वतः आवरत नाही ना तोपर्यंत मनशांती होत नाही. त्याच्यामुळे माझं पण तसंच आहे, जोपर्यंत मी स्वतः ते आवरणार नाही ना तोपर्यंत मला काही ते पटत नाही. आणि आमचा बेड हा लग्नातला आहे पण खूप जास्त छोटा आहे, तिघांना नाही बरोबर झोपताय, त्याच्यामुळे आम्ही खालीच हातरून टाकून झोपत असतो. मग त्याच्यावर इतकं अवघडल्यासारखं होतं ना, त्यामुळं तर आता माझे तर झाडू वगैरे मारायचं चाललेलं आहे, कारण अजून बरंचसं काम बाकी आहे. आणि इकडं कसं असतं ना, हे घरातलं काम करायला वेळच नसतो कुणाला, कारण सकाळचं उठलं की स्वयंपाक करा, लगेच रानात जा किंवा जे बाहेरचं काम असतं ते करायचं. त्याच्यामुळे घर साफ करा, घर क्लीन ठेवा, असल्या गोष्टी करायला इकडच्या बायकांना खरं तर वेळच नसतो जास्त. आणि रुद्र खरं तर इथं आल्यापासून भरपूर खेळतोय, पण त्याची सारखी भांडणं होत आहेत कुणासोबत ना कुणासोबत, कारण त्याचे फटाके वाटून दिलेले आहेत. आणि मग त्याच्या फटाक्यातनं कुणी जर एखादा फटाका घेतला की मग झाली त्याची लगेच रडारडी सुरू. आणि त्याच्या पप्पांचं तर काय नाही, गावाला आलं ना नुसतं इकडे तिकडे मित्रांच्या सोबत फिरायचं आणि आम्हाला फक्त घरी ठेवायचं. सकाळचे एकदा चेहरा दाखवून जाते ते, डायरेक्ट संध्याकाळी चेहरा दाखवाय माघारी. तर म्हणून त्यांना इकडे यायला आवडतं, कारण इकडं आलं की नुसतं इकडे तिकडं फिरत राहायचं, हिंडत राहायचं आणि आपल्याला कुठेही जाता येत नाही. कारण आपल्याला इथं आलं की सगळं घरचंच बघावं लागतं, कुठेच म्हणजे माझंच नाही तर सगळ्याच बायकांची हीच अवस्था असते. त्याच्यामुळे खरं तर ना कुठेही जा तेच आपले दिवस असतात, आपले दिवस काय बदलत नाही. कुठेही गेलं तर आपल्याला काम हे करावंच लागतं. तिकडनं खरं तर आपण विचार करून येतो की आता इतकं काम झाले, गावाला जाऊन थोडा आराम करावा. पण गावाला गेलं की गावाकडच्यांना वाटते की ती तिकडनं आराम करून आली, मग हिनं थोडं काम करावं ना आम्हाला थोडा आराम करायला द्यावा. तर बघा प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम आहेच. फक्त माहेरी गेलं की कसं थोडंसं आपलं निवांत रिलॅक्स, ना भाकरी करायच्या ना काय स्वयंपाक करायचा असतो काहीच. मी तर माहीत नाही, पण माहेरी गेले की माझे सगळे हातपाय थंड, मी काहीच काम करत नाही. दीदीला करमते का? करमते का तुला? खरं खरं सांग, करमत असतं तर एवढी सुकली असतीस का? काहीच करमत नाही तर मला करमत झालं, तुला काय करायचं इतकं काम असं. तर आता लाडूची तयारी चालली, कढईला तेल ठेवले, आता कधी तापतंय तेल. चुलीवर लवकर होत नाही पटपट, गॅसवर पटपट होऊन जातं, चुलीवर तापेपर्यंतच किती वेळ लागतो, नुसतं डोळ्यात ही निघते, धारा निघते ते. तर आम्ही दोघीच आता करायला लाडू, हिला बिचारीला कालपासून कामावली येत नव्हती, आम्ही मामाच्या घरी गेलो नसतो तरी आली नसती, हिला एवढं काम नसतं करावं लागलं. इथं आलं की कसं ह्यान त्यान सारखं काम असतं. अंजय काय करती ग, या इकडं. कशा इकडच्या पोरी कशा काम करते त्या बघूनच भ्या वाटत असेल आहे ना, एवढं काम करायचं. बापरे, इकडच्या पोरी किती काम करते त्या. ए ऋतू तू कर तू का काम,
आमची कालच सगळी झाली बऱ्यापैकी दिवाळी. काल करंज्या, चकली, नंतर शंकरपाळी, नंतर चिवडा झाला. आता फक्त गुलाबजामुन करायचे. गुलाबजामुन आवडतात. गुलाबजामुन तेवढं करणार आहे. ते पण छोटं पाकिट आणलंय त्यांनी, तेवढंच करायचं. आणि लाडू मेन आता लाडूचा राडा आहे. 4 वाजेपर्यंत उरकत नसतो कारण एवढं पातेलं भर मळलंय. तर ते आता करायचं. आणि आता हे गेले तर कधी येते तर काय माहित. तर आता इथं तेल वगैरे तापलं होतं तर म्हणलं चला सुरुवात करूया. वाट बघत बसण्यात काही का अर्थ नव्हता कारण बायका जिथं जातील ना तिथं त्या अर्धा तास तरी गप्पा मारत ह्या बसणार. त्यामुळं म्हणलं आता त्यांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही, आपलं सुरुवात करायचं. तर मी कळ्या फक्त नेहमी तेलातच इथं करते आणि जी काही चुरायचं असतं ना ते मी मिक्सरला वाटून घेते, कळ्या पाडून घेते. म्हणजे असं आपण हाताने चुरतो ना ते मी मिक्सरला करून घेत असते. तर आता आमचे लाडू वगैरे करून झालेत, सगळा राडा उचलला. आता फक्त कापणे आणि गुलाबजाम करायचे आहेत कारण मला जायचं आहे संध्याकाळी माझ्या आईच्या तिकडं. उद्या पाडवा आहे ना, मग शेवटची आंघोळी असतं. तर आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का, दिवाळीला म्हणजे आंघोळीला अभ्यंगन स्नान जे असतं ना आपल्यात कसं म्हणजे काही ठिकाणी मी बघते की बायको नवऱ्याला घालत असते आंघोळ, पण आमच्याकडे असं असतं की बहीण भावाला आंघोळ घालते 2 वेळा. म्हणजे एक छोटी आंघोळी आणि एक मोठी आंघोळी. आता आज छोटी झाली उद्या मोठी असं, आणि परवा मग भाऊबीज. तर असं असतं. आणि बऱ्याच ठिकाणी दिवाळी पाडव्याला नवऱ्याला ओवळतात, पण आमच्या इकडं उलटंच आहे. म्हणजे सगळंच उलटं आहे. तरी पण मी मला जसं करेल तसं वाटतं म्हणजे करते, कारण मी स्वतः सकाळी आंघोळ घातली त्यांना. म्हणजे मला आवडतं कारण आपला हक्क असतो तर आपण करायचं. आता इथं कुठून वेगळी सिस्टीम आली की बहिणीनं वगैरे घालायचं, त्याच्यामुळे थोडंसं पण मला आवडतं, त्याच्यामुळे मीच घालत असते त्यांना आंघोळ वगैरे. कारण उद्या पाडवा आणि उद्या काही ओवाळायला मी नसेल, त्याच्यामुळे आता संध्याकाळीच मी त्यांना ओवळून जाणार आहे. कारण उद्या होणारच नाही, मग उद्या दुसरी आंघोळ आहे तर तिकडं दिवाळीला जावं लागेल आईच्या तिकडं. कारण तिथं पण कोणी नाही, माझ्या दुसऱ्या 2 बहिणी आहेत त्या पण आलेल्या नाही आहेत. आणि इथलं आता बऱ्यापैकी आवरलं आहे त्याच्यामुळे. आणि रुद्रला आताच मी आतमध्ये बघायला गेली तर एकटाच झोपलाय गपचूप. काय होतं ना, तिथं आल्यानंतर मी पूर्ण कामात असते. काल तर माझं दुपारच्या नंतर डोकं असं हिथं मागं दुखायला लागलं आणि उलट्या झाल्या, कारण सवय नसती चुली पुढं दिवसभर बसायच्या. आता दिवाळी म्हणलं की चुली पूर्ण उठणंच होत नाही, ते धूर सहन होत नाही. आता पहिली सवय भरपूर होती, पण आता तिकडे गेल्या वर्षभराच्या नंतर त्याच्यामुळे मग सवय पूर्ण निघून जाते. आणि मग होईना होतंय काम व्हायला काय नाही, पण धूर लागून मग ते मला काल उलट्या डोका दुखायला लागलं. मग काल थोडा वेळ झोपली होती, थोडं बरं वाटलं. धुरामुळे सगळं होतं आणि चुलीवर सगळं करावं लागतंय ना, त्याच्यामुळं मग लय जास्त त्रास होतोय. आणि माझं पोरगं त्याला कधीच म्हणजे खुशीत घेतल्याशिवाय झोप येत नाही ना. आज म्हणजे त्याला दिसतंय की आई आपली काम करते इथं, तर तिथं खेळत माझी रांगोळी सगळी त्याने हिसकटली, बसून पेंगला आणि मनानंच जाऊन आज झोपला बेडवरती. त्याच्या मनानं मी झोपवाय गेली नाही, काय नाही. आता लाडू झालं तर बघायला गेली तर तो झोपला होता. मला लय वाईट वाटतं खरंच, मग नको वाटतं. मग हे असलं आयुष्य नकोच. मग माझं पोराला मला झोपवायला वगैरे सुद्धा वेळ नसतो, नाही भेटत, त्याच्यामुळे मग नको वाटतंय. तर आता झालंय फक्त आता गुलाबजाम करायचे आहेत, ते पण आता मी पटकन करून घेईल. आणि मग कापण्या करायच्या. कापण्या तर आमच्या घरात कोणच खात नाही, शेवटी त्या म्हशीच्या पुढं जातात. पण ते दिवाळी म्हणले की सगळंच करावं लागतं, सगळेच पदार्थ करावे लागतात. त्याच्यामुळे आता जळण संपले, आधी जळण थोडंसं घेऊन येते. काहीच माहीत नसतं 3 फोड आलेत हाताला, काहीच करायची सवय नसते, त्याच्यामुळे ते लाकडं बिकडं फोडून ना लय असं हे होतंय. दरवर्षीचंच आलं की करावंच लागतं, कारण आपण आलं की सगळ्यांनाच वाटतं थोडंसं. आणि त्यात अजून कुणाला करायचं नसेल ना, त्या माया वहिनीला करायचं नसतं नाही ना, त्याच्यामुळे सगळा लोड माझ्यावर आला आहे. नाहीतर आम्ही दोघी मिळून मस्त आमचं होतं दरवर्षी, पण त्या नाहीच आहेत. आम्ही याच्या आधीच म्हणजे झालं, त्याच्यामुळे मग त्यांना काहीच करता येत नाही ना. आमच्या इथं देवाचं इतकं जास्त पाळलं जातं की अगदी घरात पण यायचं नसतं, त्याच्यामुळे मग त्यांना बाहेरच काहीच नाही काम करता येत. फक्त भांडी वगैरे एखाद्या सकाळ संध्याकाळ कधी धुवून देत आहेत, नाहीतर सगळंच मला करावं लागतंय. चला आता पटकन थोडं जळण आणते आधी, आणि त्याच्यानंतर मग गुलाबजामचं पीठ मळून गुलाबजाम तेवढे करून घेते. कारण रुद्रला खायचे आहेत, त्याला दिसल्यापासून तो म्हणतोय मम्मा मला दुसरं आवडत नाही, मला फक्त गुलाबजाम करून दे. कारण त्याला प्रचंड आवडतात गुलाबजाम, तुम्हाला तर सगळ्यांनाच माहीत आहे की किती आवडतात रुद्रला, तर त्याच्यामुळे करणार आहे. तर 2 दिवसाचा म्हणजे कालचा ज्या दिवशी आली त्या दिवशीचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दिवाळी दिवशीचा, असे दोन्ही व्हिडिओ मी एक साथच टाकते. कारण मला ना इंटरनेट नाही आहे, त्याच्यामुळे धड तो व्हिडिओ जातही नाही आहे आणि तो एडिट करायला वेळही नसतो, कारण मोबाईललासुद्धा हात लावता येत नाही. आणि आता मी निघालो होतो माझ्या माहेरी, रुद्र वगैरे तयार झाला, ते पण तयार झाले होते, पण तोपर्यंत गया आल्या रानात ना, त्याच्यामुळे त्यांना गया बांधायला अजून वेळ गेला. कारण गया बांधल्याशिवाय जर जाता येत नव्हतं, तर त्यांना म्हटले घ्या बांधून.
आणि त्याच्यानंतर आमचं लक्ष्मीपूजन वगैरे झालं आहे. तर आता माहेरचा ब्लॉग मी उद्या टाकते, कारण आत्ता खूप लेट झाला होता मला यायला. संध्याकाळच्या 6:30-7 वाजत आल्या होत्या आणि इकडे लवकरच अंधार पडतो त्याच्यामुळे. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका न्यू ब्लॉगसोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.